नमस्कार. मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग. आज आपण अगदी साधी रेसिपी बघणार आहोत. दिवाळीतला आपला मुख्य पदार्थ म्हणजे चिवडा. पण आज आपण वैदर्भीयन पद्धतीचा कांदा आणि लाल तिखट घातलेला चिवडा पाहिला. आपल्याकडे पिवळा चिवडा बनतो, तळलेल्या पोह्यांचा चिवडा बनतो, पातळ पोह्यांचा. हा पातळ पोह्यांचाच चिवडा आहे. पण आपला पातळ पोह्यांचा चिवडा हळद आणि लाल हिरव्या मिरच्या घातलेल्या असतात, बारीक कापलेल्या. यात मात्र हिरव्या मिरच्या घालायच्या नाही आहेत. चला आपण चिवड्याचं साहित्य पाहूया आणि चिवडा करायला सुरुवात करूया. चला तर मग स्वयंपाक. मी आधीच कढई ठेवून दिलेली आहे. कढई थोडीशी तापायला लावते. आणि आता आपण चिवड्याचं साहित्य पाहूया. तर हे जे चिवड्याचं साहित्य आहे, हा कांदा जो आहे हा मी वाळवून घेतलेला आहे, हा असा. आणि हा कांदा केव्हा टाकायचा ते मी सांगेन. हिरवी कोथिंबीर, हिरवी मिरची, चिवडा ज्यावेळेस आपण देऊ त्यावेळेस सजवायसाठी. हे खोबरं, हे डाळं चिवड्यामध्ये घालायसाठी. हा कच्चा कांदा चिवडा झाला की खाण्यासाठी. त्यानंतर यात शेंगदाणे घातलेत, लाल तिखट, हळद, हिंग, मोहरी, पिठी साखर, हे थोडंसं लिंबू सत्व मी घेतलेलं आहे, आणि हे साधं मीठ, आणि हा कढीपत्ता. तर आता आपण सुरुवात करणार आहोत आपला चिवडा करायसाठी. चिवड्यासाठी मी हे पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे चाळून वगैरे घेतले. आता हे काही आपल्याला अगदी असे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे. तर पोहे भाजायसाठी आपण जाऊया इकडे. कढई मी चांगली तापवून घेतलेली आहे आणि आता या कढईत मी हे पोहे घालते. फक्त पोहे भाजायलाच आपल्याला वेळ लागेल. पोहे भाजून झाले बस. हे कढईमध्ये पोहे भाजून घेते. आणि पोहे सिम गॅसवरच भाजायचे. आपल्याला ते जाड गॅसवर पोहे भाजून, म्हणजे जाड गॅस नाही मला म्हणायचं आहे, मोठ्या गॅसवर तुम्ही पोहे भाजू नका, नाही तर ते पोहे आक्रसतील. पोहे आक्रसू नये म्हणून आपण सिम गॅसवर पोहे भाजणार आहोत. आणि एकदा हे पोहे भाजून झाले की मग आपला चिवडा व्हायला 5 मिनटाच्या वरसुद्धा वेळ लागणार नाही, कारण आपली सगळी तयारी आहे. तर हा मी पोहे किती भाजायचे, कुरकुरीत कसे होतील पोहे, हे तुम्हाला पोहे भाजून झाले की सांगते. कारण आता आपण हा सराटा फिरवतो आहे पोह्यांमध्ये, तर थोडेसे पोहे असे दबल्यासारखे किंवा जड वाटतात. जसं जसं यातलं मॉइश्चर संपून येईल हे पोहे एकदम हलके होतात आणि पटकन फिरल्या जातात. शिवाय पोहे हातावर चुरल्या जातात. जितके पोहे हातावर चुरल्या जातील तो चिवडा कुरकुरीत राहतो, अगदी चांगला. म्हणजे महिनाभर जर टिकला तर, अर्थात टिकायचा काही प्रश्नच येत नाही, कारण दिवाळी संपल्यानंतर मुलांचे अभ्यासाचे दिवस सुरू होतात, डब्याची घाई होते. दिवाळीच्या सुट्ट्या सगळ्यांनी घेतल्यामुळे प्रत्येकाला कामावर जावं लागतं. त्यामुळे हे घरामध्ये फराळाचे पदार्थ तयार असतात. त्यात हा चिवडा सगळ्यांना फार प्रिय आहे. तर आता हा पोहा किती भाजून घ्यायचा. आणि त्याबरोबर विदर्भामध्ये मुरमुरेसुद्धा टाकले जातात. तर हा मुरमुरे पोह्याचा लाल तिखट आणि कांदा घातलेला चिवडा मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. माझे फक्त हे पोहे भाजून झाले की मी तुम्हाला दाखवते की कसे भाजले गेले. आता तुम्ही पाहू शकता हे पोहे खूप छान भाजले गेले, खमंग अगदी. हे बघा, हा पोहा घ्यायचा, पूर्ण असा चुरा होतो त्याचा. हा चुरा झाला म्हणजे आपले पोहे छान भाजले गेले. आता मी काय केलं आहे, तिथे मुरमुरे आणि पोहे एकत्र मी हे मुरमुरेसुद्धा छान भाजून घेतले. आता या पोह्यांमध्येच हे मुरमुरे आपण टाकून घेणार आहोत. आणि कारण की पोहे आणि मुरमुरे दोन्ही गरम असल्यामुळे ते चांगले कुरकुरीत राहतील. आणि तसाही चिवडा हा कुरकुरीत राहतो जर तुमचे पोहे खूप चांगले भाजले गेले असतील तर. आता आपण करणार आहोत फोडणी चिवड्याची. ही जी कढई आहे ही मी खाली काढून घेते आणि आता ही कढई मी इथे ठेवते. या कढईत आपण तेल घालणार आहोत. आता तुम्ही लक्ष द्या, हा जो माझ्याकडे मुरमुरा आहे 1 किलो पोह्यांसाठी आणि अर्धा किलो मुरमुरे आणि 1 किलो पोहे, तर 150 ग्रॅम तेल जवळपास लागतं. आता हे आपलं तर 1.5 किलो नाहीच आहे. त्यामुळे हे जे मुरमुरे पोहे जे मी घेतले आहेत, हे जेमतेम मी 200 ग्रॅम पोहे घेतले आहेत आणि हे काहीतरी 100 ग्रॅम मुरमुरे, हे 300 ग्रॅमचं माझं प्रकरण झालेलं आहे. तर आता
मी काय करणार आहे, हा जो माझ्याकडे चमचा आहे, या चमच्याने हा चमचा 50 ग्रॅमचा, म्हणजे 50 ग्रॅमचा नाही आहे, सॉरी 25, 30, मी फक्त एवढं तेल घालणार आहे, 3 आणि हे 4, कारण मला चिवड्याला जास्त तेल करून घ्यायचं नाही, तेलकट चिवडा व्हायला नको. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा कांदा मी भाजून घेतलेला आहे. आता हे जे मुरमुरे आणि पोहे आपण भाजून घेतलेले आहेत, आपण याला काय करणार आहोत, आता फोडणी करून घालणार आहोत. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मुरमुरे पोहे भाजता तेव्हा फोडणीमध्ये मीठ टाकायचं नाही. आता आपण काय करणार आहोत, मीठ या मुरमुरे पोह्यांवर आपण मीठ घालून घेणार आहोत. प्रथम हे मीठ या चिवड्याच्या हिशोबाने मी घालते, तर तुम्ही तुमचा जेवढा चिवडा असेल त्या हिशोबाने तुम्ही मीठ घालायचं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पातळ पोह्याचा चिवडा, ज्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालतो, लाल तिखट घालत नाही, तो चिवडा दिला आहे, त्याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सांगणार आणि हे लिंक देणार आहे, ती पाहाल. आणि आता हे मी घेतलं आहे लिमसट मी फक्त 1 चिमूट यामध्ये टाकते, खूप जास्त नाही तर हा आंबट होतो. आणि आता ही आहे आपली पिठी साखर. ही पिठी साखर मी चिवड्यावर दोन आणि हे 3 चमचे पिठी साखर मी टाकलेली आहे. आता हे आपलं तेल तापलंय का नाही हे बघूया. आणि तेलामध्ये आपण आता मोहरी घालून पाहू. थोडं तेल तापायचं आहे. हे तेल तापलं की यामध्ये आपण मोहरी, हिंग, हळद, पहिले आपण याचीच कडकडीत फोडणी करणार आहोत. आता हे तेलाखालचा गॅस मोठा करते जरा, आणि याला आता हलवायचं नाही, ह्याच्यावर फोडणी टाकायची आणि मगच हलवायचं. तोपर्यंत याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. आता आपली ही फोडणी होऊन देत. आणि कांदा केव्हा टाकायचा, तर सगळ्यात शेवटी फोडणीत कांदा टाकायचा. हे खोबऱ्याचे तुकडे मी घेतलेले आहेत, तर हे खोबऱ्याचे तुकडे टाकायचे. खोबऱ्याचे तुकडे थोडे लालसर झाले की मग हा कांदा टाकायचा, म्हणजे हा कांदा जळत नाही. आता मोहरी ही फुटायला आली आहे, यामध्ये मी 1.5 चमचा मोहरी मी टाकलेली आहे. मोहरी फुटली की मी गॅस सिम करणार आहे. गॅस सिम केला आहे मी, आणि चिवड्याच्या हिशोबाने यात मी हळद टाकली आहे. आणि आता आपण यामध्ये हिंग टाकतोय. यामध्ये आता आपण टाकतोय कढीपत्ता. आता मी गॅस बंद करून टाकला. कढीपत्ता टाकल्यानंतर आपण टाकतोय यामध्ये शेंगदाणे, हे डाळवं. याला आता आपण छान हलवून घेतो, कारण आपलं तेल तापलेलं आहे, विनाकारण फोडणी जळून जाईल, म्हणून हे असं करायचं. आपल्याला याला सुद्धा जास्त शेंगदाणे आपले भाजलेले असल्यामुळे नाही तर करपतील. आता हे आपण खोबरं टाकून घेऊया यामध्ये. खोबरं थोडंसं लालसर होऊन देत. या गरम तेलात खोबरं छान लालसर होतं. आता त्याच्या खाली गॅस लावते मी. मला शेंगदाणे करपायला नको आहेत आणि खोबरं थोडंसं लालसर व्हायला हवं आहे. बस खोबरं लालसर झालं की त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. आणि कांदा अगदी सगळ्यात शेवटी टाकायचा. आता हे सगळं टाकलं, याच्यात मीठ, साखर आणि आपण लिंबूसत्व टाकलेलं आहे. आपलं सगळं टाकून झालं. आता आपलं राहिलं आहे लाल तिखट, खोबरं आणि कांदा. एवढ्याच गोष्टी यामध्ये टाकायच्या राहिल्या आहेत. बघा माझं खोबरं पण आता थोडंसं लालसर व्हायला लागलेलं आहे. जास्त लालसर खोबरं केलं तर खोबरं पण करपून जाईल. आता मी गॅस बंद करते. खोबरं पण मी टाकलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, यामध्ये हा अर्धा कांदा मी टाकून घेणार आहे. कांदा टाकून आपण हे परततोय. कांदा आपला भाजलेला आहे, म्हणजे ओव्हनमध्ये मी भाजून घेतला, वाळवला नाही. विदर्भामध्ये कांदा वाळवून घेतात. 2-3 दिवस आधी दिवाळीच्या
पाऊस नसला तर तो कांदा चांगला वाळवून घेतला जातो. म्हणजे स्टीलच्या ताटलीत किंवा टिनावर ते ताट ठेवून कांदा त्याच्यावर चाळणी घातली जाते आणि कांदा वाळवून घेतला जातो. तर आता हे झालं. आता मी या चिवड्याच्या हिशोबाने हे जे तिखट आहे हे मी यात टाकते. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आहे माझं. बस, माझा हा चिवड्याची माझी फोडणी तयार झाली आहे. बघा, लालसर लाल भडक फोडणी ती तयार झाली. आता ही फोडणी आपण या चिवड्यावर टाकणार आहोत. तिखटाचा छान तळल्याचा वास आला आहे. आता ही फोडणी या चिवड्यात चांगली मिसळून घ्यायची. कढई गरम आहे. मी थोडं जरा चिमट्याने धरून हे करते. हा लालसर रंगाचा चिवडा छान तयार होतो. आम्ही लहान असताना हा चिवडा आम्हाला कागदावर दिला जात असे. साधारणपणे ब्राह्मणी कुटुंबात कांदा घातलेला चिवडा होत नसे आणि तो चिवडा खाण्यासाठी माझ्या मैत्रिणीकडे मी जायचे. कागदावर किंवा पळसाच्या पानावर आम्हाला तिची आजी हा चिवडा देत असे. कारण दिवाळीत घरोघरी फराळाला त्यावेळेस बोलवायची पद्धत, मुलांना फराळ देण्याची पद्धत सगळी होती आणि आम्ही जात होतो. आता हल्ली फक्त मिठाईचे बॉक्स घेतले जातात. घरोघरी हॅपी दिवाळीचं कार्ड आणि चॉकलेट. कारण आपण माणसांपेक्षा आपण डिजिटल जास्त झालो आहे. त्यामुळे काय होतं आहे ते आपण डिजिटल वागतो पण आहे तसं. हा आता चिवडा खूप सुंदर, त्याचा खमंग दरवास दरवळून राहिला आहे चिवड्याचा. मस्तपैकी याच्यामध्ये कांदा बिंदा आहे. आणि आता या चिवड्यामध्ये आपण अजून एक गोष्ट ॲड करणार आहोत, ते म्हणजे फरसाण. जुन्या काळामध्ये शेव ॲड केली जात होती. आता रेडीमेड फरसाण आहे तर मी ते फरसाण ॲड करणार आहे. कारण बारीक शेव झाऱ्यावर केली जायची, त्याला फार मेहनत लागते आणि मला तेवढी ती झाऱ्यावरची बारीक शेव येत नाही. मी ते करू शकणार नाही आणि ती बारीक शेव या चिवड्यात मिसळली जात असे. तर हा म्हणजे कांदा घातलेला वैदर्भ्यान चिवडा खूप छान लागतो. यामध्ये बारीक शेव घातली जाते. बारीक शेव माझ्याकडे नाही. मी हे फरसाणच तुमच्यासमोर अर्ध यामध्ये टाकत आहे. आपला खूप सुंदर कांदा घातलेला, लाल तिखट घातलेला चिवडा तयार झालेला आहे. आपल्या चिवड्याला तेलही जास्त नाही आहे. व्यवस्थित अगदी छानपैकी, म्हणजे तेलाचं प्रमाण मी जे तुम्हाला सांगितलं की 1 किलोसाठी 1000 ग्रॅम असेल तर 100 ग्रॅम तेल. मग आता तुम्ही 100 ग्रॅमचं माप तुमचं काय आहे घरातलं ते बघून करा. दुसरी गोष्ट, आपण अर्धा किलो त्यात मुरमुरे जर घातले तर मग 50 ग्रॅम तेल अजून वाढवायचं. मी 350 ग्रॅमच्या हिशोबाने हा चिवडा केलेला आहे. आता हा गरम गॅसवर मी तसाच ठेवून देते. आपला मुरमुरा आणि हे खूप छान भाजले गेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते थोडंसं. हे बघा, पाहू शकता तुम्ही, मुरमुराही चुरला गेला आणि पोहे पण चुरले गेले. आता हा खायचा कसा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की हा कसा खायला देतात. तर तो आता मी तुम्हाला काढून दाखवते. तो कशा पद्धतीने खाल्ला जातो ते आपण आता जरा सर्व करूया.
यातच फरसाण टाकल्यामुळे आपल्याला आता जास्त काहीही टाकायची गरज नसते. शेव वगैरे वरून काहीही टाकत नाहीत. आम्हाला असाच मिळायचा कागदात खायला. फार फार तर थोडीशी कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे. आता तोही प्रकार मी तुम्हाला इथे दाखवते. हा असा चिवडा आणि ही मी डिश घेते. या डिशमध्ये हा चिवडा मी तुम्हाला सजवून दाखवते. पाहुणे आल्यानंतर त्यांना कसा खायला देतात. आता माझ्या लहानपणी तुम्ही कागदाच्या पुडीतच खाल्ला आहे. हा असा. त्यानंतर यावर थोडीशी कोथिंबीर, कांदा, लिंबाची फोड बाजूला ठेवली जायची, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि याच्यावर लिंबाची फोड. या पद्धतीने हा चिवडा खायला दिला जात होता. आपला चिवडा अगदी कुरकुरीत आणि मस्त असा झाला आहे. लाल रंगाचा चिवडा विदर्भातच तिखटाचा केला जातो. आणि हा कांदा बघा, कांदासुद्धा चुरला जातो आहे त्यामध्ये. तर आता मी आज तुम्हाला हा वैदर्भियन कांदा घातलेला चिवडा करून दाखवला आहे. तुम्हाला हा चिवडा कसा वाटला, कसा आवडला मला सांगा. तळलेला चिवडा, पिवळ्या मुरमुऱ्याचा चिवडा, हे आपण सगळे प्रत्येक वेळेस करतो होता. पातळ पोह्यांचा पिवळा चिवडा आपण जेव्हा करतो तेव्हा त्यावर ओला नारळ वगैरे घालून, ओला नारळ, कोथिंबीर असं घालून आपण खातो. पण तिथे हे असंच फक्त खातात आणि लिंबाची फोड बाजूला ठेवतात. आपण याच्यात लिंबसट घातल्यामुळे लिंबाची फोडही ठेवायची आवश्यकता नाही. आपला चिवडा अगदी मस्त खमंग झालेला आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट ज़रूर करा. माझा नेहमीचा फंडा, बनाइए, खाइए, खिलाइए. आपकी उल्डी को अच्छी कॉमेंट्स जरूर भेजिए. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत.